नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे काही दिवसांवर सोमवती अमावस्या आली आहे. सोमवती अमावस्या दिवशी तुम्हाला हे नेहमी काम करायचे आहे. हे काम केल्यास तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि खूप शांतता येईल. छान असे वातावरण निर्माण होतील. तुमच्यावर जळणाऱ्यांसाठी ही दुःखदायी बातमी असेल, पण तुमच्यासाठी आनंददायी बातमी आहे. कारण की हे तुम्ही काम केल्यास तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांतता, चैतन्य आणि अनुकूल वातावरण तयार होईल. तर सोमवती अमावस्या दिवशी कोहळा बांधण्याची एक पद्धत आहे. कोहळा ह्याला दुसरा शब्द आहे गोहाळा. तर लोकपरंपरेनुसार सोमवती अमावस्या हा दिवस पितृपूजन, दानधर्म, व्रत आणि नकारात्मक शक्तीचे निवारण यासाठी शुभ मानला जातो. काही भागात या दिवशी घर, दुकान, शेत किंवा गोठ्यांचा प्रवेशद्वारावर कोहळा बांधण्याची प्रथा आहे. कोहळा म्हणजे एक पांढरा भोपळा असतो, पांढऱ्या रंगाचा भोपळा असतो. तर तुम्ही हे बांधल्यास घरात सुख, समृद्धी लवकर येईल आणि तुम्हाला तुमच्यावर जळणाऱ्यांसाठी खूप मोठा काळ त्यांच्यावर येऊ शकतो. आणि तुम्हाला माहीत आहे का, वर्षातील काही मोजक्या दिवसांपैकी ही सोमवती अमावस्या असते आणि ही अत्यंत प्रभावशाली दिवस मानला जातो. या दिवशी केलेले एक छोटेसे दानही अनेक पटींनी पुण्य देणारे मानले जाते. पिपळपूजन आणि शिवपूजनामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात अशी धार्मिक मान्यता आहे. अनेक लोक नकळत काही चुका करतात आणि त्यामुळे या दिवसाचे पुण्य कमी होते. म्हणून चुकूनही तुम्ही असं काही काम करू नका की तुम्ही पापात जाचाल. तुमचे पुण्य कमी होऊ शकते. सोमवती अमावस्येला कोणती पूजा करायची, कोणते दान करायचे आणि काय टाळायचे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सोमवती अमावस्येची संपूर्ण माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. आणि कोहळा बांधण्याची पद्धत, कोहळा न बांधल्यास काय होते आणि कोहळा का बांधतात मी तुम्हाला सविस्तर सांगते. कोहळा का बांधतात? घरावरची वाईट नजर दूर व्हावी. ज्यांची वाईट नजर तुमच्या घरावर आहे, जे तुमच्यासाठी वाईट चित्तात, त्यांच्यासाठी हा कोहळा बांधायचा असतो. नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू नये म्हणून पण बांधतात. कुटुंबात सुख, समृद्धी राहावी. व्यवसाय किंवा शेतीतील अडथळे कमी व्हावेत, कारण की जीवनात अनेक अडथळे, अनेक संकट येतात आपल्या जीवनात. त्याच्यासाठी हा कोहळा बांधतात. कोहळा बांधल्यास काय होते? घराचे रक्षण होते. दुसरी गोष्ट, नजरेचा दोष कमी होतो. मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. आणि कोहळा नाही बांधल्याने काय होते? धार्मिक ग्रंथामध्ये कोहळा न बांधल्याने कोणतेही अनिष्ट घडते असा स्पष्ट उल्लेख तर नाही, पण ही श्रद्धा आहे. हा एक श्रद्धा आणि स्थानिक परंपरेचा भाग आहे. म्हणून हा कोहळा बांधतात आणि हा बांधावा. न बांधल्यास कोणतेही पाप लागते किंवा संकट येते असं नाही, पण हे बांधल्यास घरात सकारात्मक ऊर्जा, समाधान, सुख, समृद्धी येते. आपल्या जीवनात ज्या गोष्टी नकारात्मक घडतात त्या सकारात्मक व्हाव्या म्हणून आपल्यात एनर्जी येते. त्याच्यामुळे हा कोहळा बांधावा. कोहळा बांधण्याची पद्धत. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून कोहळा स्वच्छ धुवून हळद कुंकू लावावे. भगवान शिव किंवा कुलदेवताचे स्मरण करावे, पूजा करावी. त्यांच्यासमोर तुपाचा दिवा लावावा. मुख्य दरवाजाबाहेर किंवा दुकानाच्या प्रवेशद्वारावर बांधावा. तुमचं दुकान, घर, तुमच्यासाठी जी तुमची लक्ष्मी आहे त्याच्यावर मुख्य द्वारावर ती कोहळा बांधावा आणि प्रार्थना करावी की घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. कोहळा बांधणे ही श्रद्धा आणि लोकपरंपरा आहे. त्याचे फायदे आध्यात्मिक श्रद्धेवर आधारित आहेत. तर अजिबात तुम्ही कोहळा न बांधता राहू नका. सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोहळा नक्की बांधा. तुमच्या घरात सुख, समृद्धी नांदेल. तुमच्या आयुष्याचे चमत्कार होईल. श्रद्धेने केलेले शिवपूजन
आणि पिपळ पूजन आणि दान धर्म सोमवती अमावस्येला विशेष पुण्यदायी मानले जाते. हे भगवान शिव, माझ्या कुटुंबावर कृपा करा, पितरांना सद्गती द्या आणि घरात सुख शांती व समृद्धी नांदू द्या, अशी प्रार्थना तुम्ही म्हणा. 2-3दा म्हणा, तुम्हाला होईल तेवढ्या वेळा म्हणा. हे भगवान शिव, माझ्या कुटुंबावर कृपा करा, पितरांना सद्गती द्या आणि घरात सुख शांती व समृद्धी नांदू द्या. आणि लास्टला हर हर महादेव म्हणा. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.